संभाजी ब्रिगेड संघटनेचे प्रदेशाध्यक्ष, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि आरक्षण विषयाचे अभ्यासक प्रवीण गायकवाड माझ्यासोबत आहेत. नमस्कार. जय जिजाऊ. जय जिजाऊ. जय जिजाऊ. प्रवीणजी, आत्ताच्या काळामध्ये बघितलं तर दोन गोष्टी सध्या लक्ष वेधून घेतात. म्हणजे या स्थितीमध्ये आज आपण जिथे बसलो, एका बाजूला मनोज जरांगे पाटलांचा राज्यव्यापी दौरा, तिसरा दौरा, आणि त्याच वेळी या क्षणी आपण बोलत असताना अंबडमध्ये होत असलेली ओबीसींची सभा किंवा ओबीसींची एल्गार परिषद. दोन्हीकडे बघताना तुम्हाला आरक्षणाचे अभ्यासक म्हणून आणि मराठा क्रांती मोर्चाची किंवा ज्या विषयासाठी म्हणून तुम्ही गेल्या अनेक वर्षे लढत आलात त्या अनुषंगाने काय सांगावं असं वाटतं? सर्वात पहिली गोष्ट अशी आहे की ज्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी, छत्रपती शाहू महाराजांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा बहुजन समाज एक आहे हे सांगितलं, आणि बहुजन समाजाची जी वीण आहे ती विस्कटताना मला आता दिसते. निश्चितच ओबीसीचं आरक्षण मागण्याचा मराठा समाजाचा अधिकार आहे. त्याचं कारण असं आहे की 1 जून 2004ला मराठा कुणबी मराठा हा जो खत्री आयोगाचा निर्णय आला, आणि त्यातून निदान पश्चिम महाराष्ट्रात तरी मला माहिती आहे बऱ्याच लोकांनी राजकारणासाठी असेल, शिक्षणासाठी असेल, नोकरीसाठी त्यांनी त्याचा लाभ घ्यायला सुरुवात केला. परंतु सरसकट मराठा समाजाचा समावेश जो विषय आला तर तिथं खरं अडचण झाली. कारण खत्री आयोगाने ते अमान्य केलं, नंतर बापट आयोगाने अमान्य केलं, त्याच्यानंतर श्रॉफ आयोगाने अमान्य केलं. मग नारायण राणे समितीने मराठा समाज हा मागासलेला आहे असं सिद्ध करण्याचा प्रयत्न केला, पण हायकोर्टात ते टिकलं नाही. आणि नंतर न्यायमूर्ती मारुती गायकवाड यांचा 1063 पानाचा अहवाल, याचे सदस्य सचिव डी देशमुख होते, आणि मला त्याच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्याच्यामध्ये माझं जे पुस्तक आहे मराठी शूद्र नावाचं, त्याचा बराचसा अंश त्या पुस्तकात आला. आणि माझा असा प्रयत्न होता की धार्मिकदृष्ट्या जर आपण विचार केलं तर वर्णव्यवस्थेप्रमाणे या एक तर आपण कलियुगामध्ये म्हणू, कलियुगामध्ये 2च वर्ण आहेत, एक ब्राह्मण आणि दुसरा शूद्र. त्याचं कारण असं सांगितलं जातं धर्मग्रंथामध्ये की परशुरामाने पृथ्वी निक्षत्रिय केली, आणि त्यामुळं पृथ्वीवर फक्त 2च वर्ण आहेत, एक शूद्र आणि एक ब्राह्मण. ब्राह्मण संपूर्ण अधिकार संपन्न, ज्याला सगळ्या अधिकार आहेत, शिक्षण घेण्याचा अधिकार आहे, शस्त्र चालवण्याचा, संपत्ती जमवण्याचा, समुद्राच्या पलीकडे जाण्याचा. पण शूद्रांना तो अधिकार नाही. म्हणजे त्यांना सप्तबंदी आहे, म्हणजे शस्त्रबंदी, संपत्तीबंदी, शिक्षणबंदी, अशा प्रकारच्या बंदी आहेत. आणि अशाचा जर पुरावा पाहिजे असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करताना त्यांना शूद्र ठरवून तो नाकारला. तुकाराम महाराजांची गाथा बुडवली. त्याचं कारण असं दिलं जातं की ते ज्ञानदान करत होते आणि तो अधिकार त्यांना नव्हता. आणि अलीकडं 100 वर्षापूर्वी शाहू महाराजांचं वेदउक्त का पुराणोक्त प्रकरण, म्हणजे शाहू महाराजांना वेद मंत्राचे अधिकार नाही आणि ते शूद्र आहेत. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे सातारची गादी, जिथं प्रतापसिंग महाराजांचं सुद्धा हे प्रकरण घडलं. त्यांना शिक्षण बंदी घातली होती कारण ते शूद्र आहेत. आणि महाराजा सयाजीराव गायकवाड हे बडोद्याचे, यांनाही याच प्रसंगाला समोर जायला लागलं. तर वर्णव्यवस्थेप्रमाणे शूद्र हा अधिकार वंचित आहे, आणि म्हणून मराठा समाज मागासलेला ठरतो असं मी मांडण्याचा प्रयत्न केला. पुढं असं झालं की आता आपण जर बघितलं तर ही लढाई जवळपास 20 वर्षाची आहे. कारण 2004 पासून आज 2023 पर्यंत. आता मधल्या काळामध्ये असं झालं की EWSचं आरक्षण आलं. आता EWSचं आरक्षण का आलं तर सातत्याने गुजरातमध्ये पटेल कम्युनिटी, राजस्थानमध्ये गुज्जर कम्युनिटी किंवा हरियाणामध्ये जाट कम्युनिटी आणि महाराष्ट्रात मराठा समाज, हे मुख्यतः क्षत्रिय आणि शेतकरी वर्गातले लोक आहे. शेती नापीक झालेली आहे, मालाला बाजारभाव मिळत नाही आहे, म्हणजे परवडण्याशी झाली, क्षेत्र कमी झालेलं आहे. म्हणजे अगदी मराठा समाजाबद्दल जर म्हणायचं म्हटलं तर डॉक्टर विवेक घोटाळे आणि डॉक्टर शिवाजी आजबे ह्या दोघांनी PhD केलेली आहे मराठा समाजावर, आणि त्यांनी हे सिद्ध केलं की मराठा समाजातले 20% लोक हे भूमिहीने, लँडलेस, आणि 22% लोक हे अल्पभूधारक आहे आणि खूप गरीब स्थितीमध्ये आहेत. महाराष्ट्रामध्ये आपण जर 1881 ते 1931 ची जनगणना पाहिली तर महाराष्ट्रामध्ये 29.2% मराठा समाज आहे. म्हणजे संख्या प्रचंड आहे. एकीकडं मराठा समाजाच्या बद्दल म्हटलं तर त्यांच्याकडे नेतृत्व आहे असं मानण्यात येतं,
परंतु बहुसंख्य समाज हा गरिबी दरिद्रीमध्ये आहे आणि त्याला एक अपेक्षा निर्माण झालेली आहे. आत्ता जर आपण आंदोलनाचा विचार केला आज, तर त्याला अशी अपेक्षा निर्माण झालेली की जर सरसकट मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण मिळालं तर आमच्या मुलांना सरकारी कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल, म्हणजे तिथं माफक दरात दर्जेदार शिक्षण मिळेल आणि सरकारी नोकरी लागेल. परंतु आपण जर लक्षात घेतलं तर एकीकडं महाराष्ट्र सरकारने कंत्राटी पद्धतीने नोकर भरती केली होती. जिल्हा परिषदचे शिक्षक असेल, तहसीलदार असेल, अगदी केंद्रामध्ये MPSC UPSCच्या परीक्षा असल्या तेव्हा सरकारच्या क्लास 1 ऑफिसर होता येत नाही. UPSCची कुठलीही परीक्षा न दिलेले पण इतर ठिकाणी काम करणारे ब्युरोक्रॅट्स म्हणजे अधिकारी आता 80 सुपर क्लास 1 ऑफिसर IAS दर्जाचे केंद्र सरकारने सामावून घेतले. म्हणजे आपल्याकडे नेमकं काय झालंय की 80 साली आपल्याकडे मंडल कमिशन आलं, लागू झाला 90 साली. 91 साली आपल्या लक्षात घेतलं पाहिजे की खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण आलं. ह्यातला खाजगीकरण हा शब्द फार महत्वाचा आहे. याच्यातनं मिनिमम गव्हर्नन्सकडे आपण प्रवास सुरू केला. म्हणजे एकीकडे सरकारच्या नोकऱ्या कमी होणार आहेत, दुसरीकडे मागणी प्रचंड वाढलेली आहे. म्हणजे SC ST OBC आणि आता खुल्या वर्गातला मराठा समाज जर सरसकट गेला तर त्याच्या अडचणी दिसत आहेत. मला आज हे सगळं सांगत असताना, इतक्या वर्षाचा अभ्यास करत असताना, एकीकडं मराठा कुणबी मराठाचा लाभ आपल्याला मिळतोय. जर आपण 1967 पूर्वीचा पुरावा सादर करू शकलो तर मराठा या शब्दाची 3-4 वेळा ज्या वेळेस अभ्यास झाला आयोगामार्फत तर त्याच्यात मागासलेपणा सिद्ध करता आला नाही. ही समस्या आहेच. परंतु माझी जी माहिती आहे आज आपल्याशी बोलत असताना, 12 जानेवारी जिजाऊ जयंतीला राष्ट्रपतीने EWS इकॉनॉमिकल वीकर सेक्शन या अध्यादेशावर सही केली आणि तो लागू झाला 14 जानेवारीला 2019ला. तेव्हापासून मी त्याचं समर्थन करत आलोय. याचं कारण असं आहे की जाट, गुज्जर, पटेल आणि मराठा यांची समान मागणी आहे, देश स्तरावरती मागणी आहे. आणि 2019, 2020, 2021, 2022, 2023 साधारणपणे 7% यावर्षी 8.5% लाभ मराठा समाजाने EWSचा घेतलेला आहे. आणि मग असं सगळं असताना म्हणजे इतिहास सांगतोय की सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही, कारण तुम्ही ज्या आयोगांचा किंवा आतापर्यंतच्या न्यायालयाच्या निकालांचा उल्लेख केला आहे त्याचे दृष्टांत दिले आहे. आणि दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे आज त्याच मागणीसाठी आंदोलन करतायत. तुम्हाला वाटतं मनोज जरांगेंचा मार्ग हा तुमच्या इप्सितापर्यंत तुम्हाला घेऊन जाईल? नाही, मूळ मागणी कशी येते तुम्हाला सांगू का? 1990ला मराठा सेवा संघाची स्थापना झाली. त्याच वर्षी मंडल कमिशन लागू झालं. ते प्रत्यक्ष महाराष्ट्रात लागू झालं. आपल्याला माहिती आहे 23 मार्चला अण्णासाहेब पाटलांनी आत्मबलिदान केलंय मराठा आरक्षणासाठी. तोच 23 मार्चचा दिवस आहे 1994ला. आणि मग राज्यस्तरीय आयोग स्थापन करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने सांगितलं आणि जाती वाढवणं कमी करणं हे राज्यस्तरीयवर आलं. आणि मग पहिल्यांदा ज्या वेळेस 1996-97ला मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर खत्री आयोग कार्यरत असताना मराठा सेवा संघनी पहिल्यांदा निवेदन दिलं, कारण स्वतः मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष हे कुणबी आहेत. ते कुणबी आहेत आणि मराठा सेवा संघाचे अध्यक्ष आहेत. तर त्यांनी आणि त्यांच्याबरोबरच्या सगळ्या अभ्यासकांनी खत्री आयोगाकडे निवेदन दिलं की मराठा आणि कुणबी एकच आहेत आणि मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून समावेश करावा. परंतु खत्री आयोगाने मराठा कुणबी मराठा आणि लेवा पाटील हे 83वी जात कुणबीमध्ये समावेश करण्यास मान्यता दिली. तसा GR आदरणीय त्यावेळेचे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी तो लागू केला. परंतु त्यावेळेस त्यांच्या मनातही बरीच शंका होती. त्यावेळेस मागासवर्गीय म्हणून जर आपण आरक्षण घेतलं तर लोक आपल्याला अस्पृश्य समजतील, दलित समजतील आणि कुणबी हा शब्द सुद्धा आजही अनेक लोकांना तो खटकत होता. तर अशा स्थितीमध्ये सुशीलकुमार शिंदेंसमोर एक समस्या होती की आयोगाचा निर्णय आला होता परंतु तो लागू करायचा का? तर त्यांनी त्यावेळेचे सर्वोच्च नेते काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार असल्यामुळे शरद पवार साहेबांचा सल्ला घेतला, मार्गदर्शन घेतलं आणि पवार साहेबांनी असं सांगितलं की खत्री आयोग हे सक्षम आयोग आहे, त्यांचा जर तसा अभ्यास असेल, त्यांनी तसा आदेश काढला असेल तर आपण ते लागू केलं पाहिजे. म्हणून पहिल्यांदा मराठा कुणबी मराठ्याचं
जे काय आपल्याला आरक्षण मिळालं त्याला मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, मराठा महासंघांनी सुद्धा आर्थिक निकषाची भूमिका बदलून ओबीसीतलं मराठा कुणबी मराठाला समर्थन केलं. छावा संघटनेने केलं, शिवसंग्रामचे विनायक मेटे होते त्यांनी केलं. तर त्यावेळेसपासून ते मिळायला लागलं. परंतु परत तोच प्रश्न येतो की मराठा म्हणून नुसतं तर ती अडचण आहे. कारण मराठा हा या आपण जर पाहिलं तर त्याला खुल्या वर्गात आहे, उच्चवर्णीय मानलं जातं, मागासले पण म्हणजे आर्थिक सामाजिक मागासले पण त्याचं सिद्ध होऊ शकत नाही किंवा होऊ शकलेलं नाही. हा नाही, मग त्याची अनेक अभ्यासाची पद्धत आहे. जसं धर्माचा अभ्यास घेतो, सामाजिक घेतो, आर्थिक घेतो. तर मराठा समाजाचं मागासलेपणा सिद्ध करावं लागेल परत. म्हणजे पहिली प्रक्रिया काय असेल की सरकारने जर GR काढलाच, एवढा समाजाच्या आंदोलनाचा दबाव आहे आणि आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जर GR काढला तर तो निश्चितच कुणी ना कुणीतरी चॅलेंज करणार. आपल्याला माहिती आहे की मारुती आयोग सुद्धा चॅलेंज झाला, तर तो चॅलेंज होणार. आणि चॅलेंज झाल्यानंतर परत सुप्रीम कोर्टाने जे कारण सांगितलं होतं की केंद्रीय स्तरावर 2 आयोग होते. एक सगळ्यात पहिला काका कालेलकर आयोग, त्याच्यात मध्ये मराठा समाजाचा समावेश नव्हता. त्याच्यानंतर दुसरा मंडल आयोग, BP मंडलचा, तोही केंद्रीय स्तरावर होता, त्याच्यामध्ये सुद्धा मराठा समाजाचा समावेश नव्हता. आणि मग राज्यस्तरीय आयोग स्थापन झाल्यानंतर मराठा समाजाने मागणी केली तर खत्री आयोगाने मान्य नाही केलं, बापट आयोगाने मान्य नाही केलं, श्रॉफ आयोगाने मान्य नाही केलं, नारायण राणे समितीने ते मान्य केलं, परंतु ते हायकोर्टात टिकलं नाही. आणि परत मारुती गायकवाडांनी सुद्धा मान्य केलं की बाबा समाज मागासलेला आहे, पण सुप्रीम कोर्टात ते नाकारण्यात आलं. याचा अर्थ असा आहे की मराठ्यांनी EWSचा लाभ घ्यावा, आरक्षणाचं होईल तेव्हा होईल, बरोबर आहे? किंवा म्हणजे मराठा कुणबी हा तर झालेलाच आहे, मराठ्यांचा सरसकट सहभाग किंवा समावेश होणं दृष्टीपथात नाही किंवा होणं शक्य नाही. आजचा जो पर्याय मराठा समाजापुढे जो आहे तो मी अत्यंत प्रामाणिकपणे सांगतोय. याच्यात कुठलंही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. कारण 1967 पूर्वीचा पुरावा जर सापडला तर कुणबी समाजावर अन्याय होऊ नये म्हणून तुमचा आज मराठा असेल आणि पूर्वीचं कुणबी असेल तर त्याचा लाभ निश्चित घ्यावा OBC म्हणून. आणि ज्या मराठा समाजाला काही अडचणी येत असतील, कारण काहींकडे कागदपत्रच नाही, मी आपल्याला सांगितलं की अल्पभूधारक होते किंवा भूमिहीन होते, यांच्याकडे कुठली महसुली कागदपत्र नाहीये, कुठले कोर्टाचे तंटे नाहीयेत, कुठलं ऍडमिशनचं सर्टिफिकेट नाहीये, तर त्यांनी मात्र EWS जे 2019ला केंद्र सरकारने दिले त्याचं सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, ते पहिल्यांदा केंद्र सरकारने घटना दुरुस्ती केली. ती 42व कलम जे आहे, जसं इतर मागासवर्गीयांना आयोग नेमून आरक्षण द्यावं हे 340व कलम आहे घटनेमध्ये, तसंच 42व कलम आहे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाला कायदा बनवावा, नियम बनवावा, न्याय द्यावा. तर घटनेच्या 42 कलमाचा आधार घेऊन राज्यसभेत, लोकसभेत 2/3 बहुमताने अध्यादेश पास झाला. त्याच्यावर राष्ट्रपतीने सही केली आणि ते सुद्धा चॅलेंज झालं सुप्रीम कोर्टामध्ये. परंतु 3-2 सुप्रीम कोर्टामध्ये ते केंद्र सरकारने जिंकलं आणि ते लागू झालं 2020 पासून. तर ज्यांना कुणबीचा आरक्षण घेण्यासाठी, लाभ घेण्यासाठी जर काही पुरावा मिळत नसेल तर त्यांनी मात्र असं करू नये की कुणबीचा हट्ट धरावा, तर निश्चित धरावा. त्यांनी कुणबीसाठी निश्चित प्रयत्न करावा. परंतु जर मिळत नसेल तर EWSचा आरक्षणाचा जो आज उपलब्ध पर्याय आहे त्याचा निश्चित लाभ घ्यावा. कारण आज यावर्षी 8.5% मराठा समाजाने त्याचा लाभ घेतलेला आहे. तर ही प्रक्रिया किती कठीण आहे हे तुम्हाला कळतंय, समजतंय. तुम्ही अभ्यासक म्हणून किंवा तुमच्यासारखे अनेक लोक आहेत ते अभ्यासक म्हणूनही स्वीकारतायत. मात्र जरांगे पाटील ज्या भूमिकेवरती ठाम आहेत त्या भूमिकेला बालहट्ट म्हणून आता त्याकडे बघितलं जातंय, टीका केली जाते आणि त्यातून वातावरण कलुषित होतंय, वातावरण बिघडतंय, किंबहुना त्याच्याही पलीकडे काहीतरी त्याचा हेतू असू शकतो, त्याच्याविषयी शंका उपस्थित केली जाते. नाही, निश्चितच हे आंदोलन प्रामाणिक आहे. कारण सगळं जर मी 25-30 वर्षाचा अभ्यास मी करत आलेलो आहे. कारण पूर्वीचं जी काही मागणी होती ती मराठा महासंघाची आर्थिक निकषाची होती. मंडल कमिशनला म्हणजे जातीय आरक्षणाला विरोध होता. नंतर मग आपण जसं सांगितलं की मराठा कुणबी मराठाचा कायदेशीर घटनात्मक पर्याय आला. नंतर आता परत तो सरसकट जो काही आलेला आहे, पण त्यावेळेस EWSचा पर्याय झालेला आहे. पण मला एक विनंती करायची की बहुजन समाजातला जो समाज गाव खेड्यामध्ये एकत्र राहतो त्यांच्यामध्ये आता अंतर पडू नये, त्यांची जी सामाजिक वीण आहे ती उसू नये आणि अशा काळामध्ये सामंजस्याची भूमिका घ्यावी. सरकारने
जे लोक आता मराठा समाजाला सरसकट आरक्षणाची मागणी करतात त्यांना आणि जो ओबीसी वर्गाचं नेतृत्व करतायत ते सगळ्या लोकांना एकत्र बसवावं, आपल्या समोर सगळ्यांना आपापली भूमिका मांडायला सांगावी, काही कायद्या तज्ज्ञांची मदत घ्यावी, जसं आता न्यायमूर्ती शिंदे आहेत, न्यायमूर्ती गायकवाड आहेत, अनेक काही लोकांना बोलवावं, एक सह्याद्री अतिथीगृहावर एक मोठी मीटिंग करून समोरासमोर बसून हे आरक्षणाचा विषय संपवावा. मराठा समाजाला ओबीसी मध्येच जायचं असेल तर ओबीसीचे नेत्यांची मनं दुखू नये, ओबीसी समाजाला दुखू नये असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हे दोन्ही जे गट आहेत आता ओबीसी वर्गामध्ये जे आरक्षण घेत आहेत ते आणि जे ओबीसी मध्ये जाण्यासाठी आग्रह धरतात ते मराठा समाजाचे लोक, यांना एकत्र बसून आपापसात व्यवस्थित तोडगा काढावा अशी माझी विनंती आहे. पण हे असं कसं, म्हणजे अगदी वास्तववादी विचार केला तरी असं शक्य होणार आहे का की ओबीसी समाज हा एवढ्या मोठ्या मनाने मराठा समाजाला, एवढ्या मोठ्या संख्येने येऊ घातलेल्या मराठा समाजाला ओबीसी मध्ये समावेश करून घेण्याची भूमिका घेईल किंवा मान्य करेल? आणि त्यासाठी जर आता म्हणून जसं मी म्हटलं की वातावरण काहीतरी बिघडण्याची शक्यता निर्माण झाली, एल्गार परिषद किंवा वेगळ्या पद्धतीचा संघर्ष सुरू झाला, आजची अंबडची सभा त्यातच उदाहरण म्हणता येईल. नाही, अत्यंत संवेदनशील वातावरण आहे. मी स्वतः या विषयावर बोलण्यासाठी खरं तर टाळतोय, कारण गैरसमज होण्याची फारच शक्यता आहे. अशा वेळेस जर आपल्याला काही चांगल्या गोष्टी करता आल्या तर निश्चित केल्या पाहिजे असं मला वाटतं. परंतु नेमकं काय आहे, अडचण अशी आहे की मंडल कमिशननी 3743 जाती निश्चित केल्या, म्हणजे त्या एकूण देशामधल्या 6000 जातींपैकी 52% झाल्या. आता 52% लोकांना खरं तर 52% आरक्षण मिळायला पाहिजे, कारण शेड्यूल कास्ट म्हणजे अस्पृश्य जाती, शेड्यूल ट्राईब्स म्हणजे आदिवासी जाती, त्यांच्या जाती समूहाच्या संख्येच्या 100% आरक्षण मिळते. महाराष्ट्रामध्ये ते 20% आहे आणि देश स्तरावर ते 22.5%. आता 52% ओबीसी आणि 22.5% SC ST म्हटलं तर ते 74.5% आरक्षण जातं. तर सुप्रीम कोर्टाने इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकारमध्ये गुणवत्ता असलेल्या लोकांवर अन्याय होऊ नये म्हणून घटनेप्रमाणे 340 कलमाप्रमाणे केंद्राने अधिकृत स्थापन केलेले आयोग यातनं 52% आरक्षण निश्चित होऊन सुद्धा 25% कमी देऊन 27% आरक्षण केंद्रामध्ये आणि इतर राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रात 30% दिलं. म्हणजे मुळातच ओबीसी पहिल्यापासून इन्सिक्युअर्ड आहे, कारण घटनेने आणि केंद्रीय आयोगाने दिलेलं 25% आरक्षण आपल्याला मिळत नाही. म्हणून केंद्राने नचिपन कमिटी स्थापन केली होती 2004-05 दरम्यान. नचिपन हे खासदार होते केंद्रामध्ये, 11 खासदार त्याच्यामध्ये होते आणि त्या नचिपन कमिटीने शिफारस केली केंद्राकडं की 50% जी सुप्रीम कोर्टाची मर्यादा आहे ती उठवण्यात यावी. ओबीसींनाच क्रिमिलेअर आहे, SC STना नाही, तर क्रिमिलेअर लावल्यामुळं अर्धा अधिक समाज जो आहे तो तसाच बाद होऊन जातो. म्हणजे 25% आरक्षण कमी, त्याच्यानंतर आपल्याला क्रिमिलेअर लावल्यामुळं परत फक्त गरीब, त्याचीही मर्यादा सुरुवातीला 2 लाख होती ती आता 8 लाखावर गेली, त्यामुळं तसाही समाज कमी होतोय. आणि याच्यामुळं आणि दुसरी एक मागणी जी होती ती राज्यस्तरीय आयोग स्थापन करण्याची. तर राज्यस्तरीय आयोगाचं नेमकं काय झालं की पहिलं जे कालेलकर आयोग होता त्याचे 180 जाती होत्या, मंडल कमिशननी त्या 272 केल्या. त्याच्यानंतर आपल्या राज्यस्तरीय आल्यानंतर अनेक छोट्या छोट्या जातींनी मागणी केल्या, त्या जवळपास आता 380च्या वर जाती गेल्यात. म्हणजे ओबीसी मध्ये आज महाराष्ट्रात 19% आरक्षण आहे, कारण इतर NT VJNT असं विभाजन केलं 11%चं तर 30%चं आरक्षण होतं. मुळात 19% हा कमी वाटा आहे. जर आपण बघितलं की मराठा समाजातला संख्या जर म्हणली तर 30%, 32%, तर ते अर्धे अधिक कुणबी म्हणून जर लाभ घेत असतील तर किमान 15% धरू जे मराठाच आहेत. 15% जर 19% मध्ये गेलं तर ते सोशल अनबॅलन्सिंग होईल. आणि म्हणून जे लोक आजचे ओबीसी जे लाभधारक आहेत ते त्याला प्रतिकार करतात. त्यांचा काही मराठा समाजावर राग नाही, द्वेष नाही, काय नाही. त्यांना जे हक्काचं मिळतंय मुळात ते कमी मिळते, हा त्यांचा मूळ प्रश्न आहे. आता नवीन समस्या काय आहे की आपल्याला सगळ्यांना माहिती असलं पाहिजे की 2017ला रोहिणी कमिशन स्थापन झालं होतं.
तर रोहिणी कमिशनने अभ्यास केला की ओबीसीच्या जाती, एससीच्या जाती, ईएसटीच्या जाती यांना खऱ्या अर्थाने त्या छोट्या छोट्या जातींना न्याय मिळाला का? तर अभ्यासाअंती असं लक्षात आलं की त्या वर्गातले, ओबीसी वर्गातले उच्च जाती, त्यानंतर एससी मधल्या काही उच्च जाती आणि एसटी मधल्या उच्च जाती, म्हणजे त्यातल्या काही पुढारलेल्या, काही शिकलेल्या आणि समाज प्रतिष्ठा आता त्यांना प्राप्त झाली. पण आपल्याला आश्चर्य वाटेल की ओबीसी मधल्या 1000 अशा जाती आहेत की त्यांना अजून प्रतिनिधित्वच मिळालेलं नाही, त्यांना लाभच नाही मिळालेला. म्हणजे एकीकडे ओबीसी मध्ये जातींची संख्या देश स्तरावर 3743, त्यातले 1000 जाती आजही आरक्षणाच्या लाभापासून वंचित आहेत. तर हे सगळं अभ्यासाअंती मी मांडतोय. कुठल्या समाजाची बाजू घेणं, कुठल्या समाजाचा द्वेष करणं किंवा कुठल्याही समाजाचं हक्क नाकारणं हा माझा मुळात उद्देश नाही. माझा उद्देश आहे की जी वस्तुस्थिती आहे, जी घटनेला धरून आहे, जी आयोगाच्या निर्णयाला धरून आहे, ते मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. जर उद्या रोहिणी आयोगाची शिफारस केंद्र सरकारने मान्य केली तर सबकास्टिंग होईल, जे महाराष्ट्रात ऑलरेडी आहे. म्हणजे ओबीसीना 19 मिळते, अ ब क ड मध्ये 11 जाते, म्हणजे वंजाऱ्यांसाठी 3.5 आहे, धनगर समाजासाठी 3% आहे. तसंच जर समजा 19% विभाजन झालं तर ज्या 380 जाती आहेत त्याच्यामध्ये ज्या उच्च म्हणलं तर कुणबी, माळी आणि त्याच्यात जर मराठा समाज गेला तर साधारणपणे 2.5-3%वरच समाधान करावं लागेल. त्यामुळं मला असं वाटतं की हा सगळा जो विषय आहे तो नीट अभ्यासाअंती प्रयत्न करून सोडवला पाहिजे. नचिपन कमिटीचा अहवाल शिफारसीचा 50%च्या वरचा तो केंद्राकडे पडू नये. पण माझा अभ्यास असा आहे की 50%ची मर्यादा जी नचिपन आयोगाने घातली ती कुठून आली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीमध्ये आरक्षणाची चर्चा चालू होती. 341, 342 ब्रिटिश काळापासूनच सुरू झालं होतं, त्यामुळे कुणाचा विरोध नव्हता, जाती निश्चित होत्या, टक्का निश्चित होता. पण ओबीसी आयोगाची मागणी डॉक्टर पंजाबराव देशमुख, RL चंदापुरी, भाई विठ्ठलराव पटेल म्हणजे हे वल्लभभाई पटेलचे भाऊ बॅरिस्टर होते, त्यांनी केली होती, म्हणजे ओबीसीचे नेते होते. मग ओबीसीचा त्यावेळेस जाती निश्चित नव्हत्या, त्यामुळे 340 कलम घालण्यात आलं की इतर मागासवर्गीयांसाठी आयोग नेमावा. आणि तो आयोग कसा असेल तर सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला समाज. हे कुठं पाहायला मिळतं तर 12 खंड आहेत घटनेच्या चर्चेचे, जे 1947 ते 26 जानेवारी 1950 पर्यंत जी चर्चा झाली घटना तयार होसपर्यंत, त्याच्यामध्ये घटना समितीमध्ये 68 बॅरिस्टर होते, 350 सदस्य हे सिलेक्टेड होते, इलेक्टेड नव्हते. तर खूप घमासान झाला. तर त्यातलं महत्वाची गोष्ट अशी की बाबासाहेबांना विचारलं की आरक्षणाची मर्यादा किती असणार, कारण SC ST ठीक आहे, आता ओबीसीच्या जाती म्हणल्यानंतर ती किती असणार? मग बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की ती 50%पेक्षा जास्त असणार नाही. 50% याच्यासाठी आपण खुलं ठेवतोय की गुणवत्ता असलेल्या लोकांवर अन्याय होऊ नये. दुसरी गोष्ट, मागासलेला वर्ग खुल्या वर्गात गुणवत्ता असलेल्या लोकांबरोबर स्पर्धा करेल आणि म्हणून खुल्या वर्गातल्या लोकांबरोबर स्पर्धा करण्यासाठी पुरेशी जागा असावी आरक्षित वर्गाला, म्हणून 50%पेक्षा जास्त आरक्षण असणार नाही. मग काही सदस्यांनी समस्या उपस्थित केली की पिरेंबलचा जो उद्देश आहे समता, बंधुता, न्याय आणि स्वातंत्र्य, तर समतेच्या तत्वाला बाधा येते, अन्याय होतोय, अशा प्रकारची मांडणी केल्यावर बाबासाहेब म्हटले की समता हे तत्व आहे, नियम आहे, उद्देश आहे, पण आरक्षण हे अपवाद आहे. अपवाद हा कधीही नियमापेक्षा मोठा नसतो, म्हणून आरक्षण एकूण 50.5% आणि खुला वर्ग 50.5% म्हणजे 5 पॉईंटनी मोठाच राहील. मग काही लोक म्हणले की पण तरी समतेला बाधा येते. तर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की समतेच्या तत्वाकडे जाण्यासाठी आरक्षण हे गरज आहे. आरक्षण समतेचं तत्व पूर्ण करण्यासाठीच मी आणलेलं आहे. उत्तराकडे जाताना शेवटचे 2 प्रश्न. या सगळ्या चर्चेमध्ये शरद पवारांचं नाव येतं, विशेष करून त्यांनी मार्च 1994ला काढलेल्या GR बाबत. तेच मराठा आरक्षणाचे मारक आहेत किंवा त्यांनी मराठ्यांना आरक्षणाचा लाभ घेण्यापासून वंचित ठेवलं, अशा पद्धतीचे आरोप होत आहेत. त्यावरती तुमचं काय मत आहे? नाही, सगळ्यात पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आरक्षणाच्या जाती निश्चित करण्याचे अधिकार कुणाला होते. एक तर पहिलं काका कालेलकर आयोग, ज्यांनी 2399 जाती देश स्तरावर निश्चित केल्या 1955 साली. तर 55 साली आदरणीय शरद पवार साहेब राजकारणात नव्हते. 1967 साली ज्या वेळेस महाराष्ट्रात BD देशमुख यांच्या समितीचा रिपोर्ट आल्यानंतर
आपल्याकडं आरक्षण लागू झालं 1967ला, त्यावेळेस नुकतेच पवारसाहेब राजकारणात आले होते. त्यावेळेस महाराष्ट्रात कालेलकर आयोगाच्या शिफारशीप्रमाणे 180 जाती होत्या. 180 जाती होत्या. पुढं काय झालं की कालेलकर आयोग सरसकट लागू झाला नव्हता, काही राज्यांनीच लागू केला होता. म्हणून आपल्याकडे 1977ला जी जनता पार्टी स्थापन झाली, मोरारजी देसाई त्याचे पंतप्रधान झाले, त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये म्हणजे जाहीरनाम्यामध्ये त्यांनी आम्ही काका कालेलकर आयोग लागू करू सरसकट असं आश्वासन दिलं. परंतु सरकार आल्यानंतर मोरारजी देसाईंनी भूमिका बदलली. ते सांगितले की कालेलकर आयोगचा काळ वेगळा होता, परिस्थिती बदललेली, आपण नवीन आयोग नेमू. म्हणून खासदार बिंदेश्वर प्रसाद मंडल जे माजी मुख्यमंत्री बिहारचे आणि त्यावेळेचे खासदार यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमण्यात आला. त्यांनी परत देशाचा 2 वर्ष अभ्यास केला आणि 1981ला मंडल कमिशनचा रिपोर्ट इंदिरा गांधींना दिला. आता इंदिरा गांधींना दिला त्यावेळेस काय झालं, मोरारजी देसाईंचं सरकार गेलं होतं. इंदिरा गांधी नुकत्याच सत्तेत आल्या होत्या. त्यांनी सांगितलं मंडल बिंडल कुछ नाही, गरिबी हटाव. मंडलचा अहवाल तसाच केंद्र सरकारकडे पडून राहिला. पुढं राजकीय स्थित्यंतर झाली, व्ही.पी. सिंग सरकार सत्तेत आलं. ते अल्पमतात होतं, त्याला भारतीय जनता पार्टीचा बाहेरून पाठिंबा होता. आपल्याला पूर्ण बहुमतात यायचं असेल तर काय केलं पाहिजे, तर त्यांच्यावर मुलायम सिंग यादव होते, त्याच्यानंतर लालू प्रसाद यादव होते, त्याच्यानंतर आत्ताचे नितीश कुमार होते, रामविलास पासवान होते. म्हणजे देशातले बहुसंख्य ओबीसी नेते त्यांच्याबरोबर होते. तर त्यांनी त्यांना सांगितलं की पूर्ण बहुमतात येण्यासाठी ओबीसींना मंडल कमिशनचा लाभ दिला पाहिजे. मंडल कमिशनचा लाभ दिला पाहिजे म्हणून त्यांनी मंडल कमिशन लागू करण्याचा निर्णय घेतला. त्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टीने जनता दलाचा सरकारचा पाठिंबा काढून घेतला. त्यांनी रथयात्रा काढली राम मंदिरासाठी. तर ते मंडल कमिशन लागू झालं. परंतु 32 लोक अधिक इंदिरा साहनी या वकील आहेत सुप्रीम कोर्टामध्ये, त्यांनी कोर्टात धाव घेतली. त्यावेळेस तुम्हाला सांगतो की 1990ला अक्षरशः देश पेटला होता, महाराष्ट्र पेटला होता, गुजरात पेटला होता, दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये मुलांनी आत्महत्या केल्या होत्या. म्हणजे मंडल लागू करणं एवढं सोपं नव्हतं. मंडलच्या विरोधामध्ये प्रचंड राळ उठली होती. अशा स्थितीमध्ये इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकारचा निर्णय आला की आयोग लागू करण्यास काय हरकत नाही, काय अटी घातल्या. म्हणजे मग अशी सांगितलं आपल्याला 50%ची अट घातल्यामुळे 27% आरक्षण, त्याच्यानंतर क्रिमिलियर आलं, राज्यस्तरीय आयोग नेमा, ह्या सगळ्या अटी घालून लागू करण्याचं सगळ्या राज्यांना सांगितलं. एक, केंद्र सरकारने मंडल कमिशन लागू केलं होतं. दुसरं, सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने आदेश दिले की आता तुम्ही लागू करा. आता नेमकं काय झालंय की मंडल कमिशनच्या आधी जो काका कालेलकर आयोग होता त्यांनी 180 जातीची शिफारस केली होती आणि नंतर मंडल कमिशन रिपोर्टमध्ये तो 272 झाला. म्हणजे 92 जाती वाढल्या. तर 92 जाती वाढल्या आणि 50%च्या मर्यादा 27% देशभरामध्ये दिसतात. परंतु महाराष्ट्रामध्ये 20% SC ST असल्यामुळं पूर्वीचं 10% आरक्षण ओबीसीचं, 4% VJNTचं, अधिक 16% मोकळं होतं. म्हणजे ते खुलंच होतं. ते काय मराठा समाजाचं आरक्षण, काही लोक काय म्हणतात मराठ्यांचं काढून घेतलं, असं काही नाहीये. ते खुलंच होतं. मुळात 34% आरक्षण होतं, बाकी उरलेलं जे होतं ते सगळं खुलंच होतं. म्हणजे ते कुणालाही त्याच्यात स्पर्धा करता येते. म्हणजे त्याच्यातले आरक्षित वर्गातले असतील किंवा खुल्या वर्गातले. तर 16% जे भरण्यात आलं ते 72 ज्या 272 जाती मंडल कमिशनमधनं आल्या, तर 92 जाती वाढल्या. एक, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे ते 50% पर्यंत नेणं बंधनकारकच होतं. आता खरंच मराठा समाजावर अन्याय झाला का, तर मी आपल्याला सांगतो की तोपर्यंत मराठा समाजाची मागणी मंडल कमिशनमध्ये आपल्याला समावेश करून लाभ द्यावा अशी नव्हती. मराठा महासंघाची मागणी होती आर्थिक निकषावरच्या आरक्षणाची. त्यावेळेस आदरणीय शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते. परत आपल्याला सांगतो की मंडलचा रिपोर्ट लागू करा आणि सुप्रीम कोर्टाच्या अधिकारामध्ये ते लागू करणं बंधनकारक असल्यामुळं 23 मार्च 1994ला त्यावेळेच्या सरकारने GR काढून या 92 जातींचा समावेश केला आणि त्यांना लाभ द्यायला सुरुवात केला. शरद पवार साहेबांच्या जागेवर अन्य कुणीही, अगदी शंकरराव चव्हाण असतील, वसंतदादा पाटील असतील किंवा कुणीही माणूस मुख्यमंत्री असता आणि तो मराठा जरी असता तरी त्याच्या हातामध्ये मराठा समाजाला ओबीसी मध्ये त्या 16% टाकण्याचा अधिकार नव्हता. कारण मंडल कमिशनमध्ये मराठा समाज नव्हता. आणि नंतर 96-97ला ज्या वेळेस खत्री आयोग आलं पहिलं,
त्याच्यामध्ये मराठा समाजाने पहिल्यांदा मागणी केली, आमचा समावेश करा. त्या दिवसापासून आजपर्यंत मागासलेपणा सिद्ध न झाल्यामुळं मराठा समाज आज सुद्धा ओबीसीच्या आरक्षणाचा लाभधारक नाही. जे आज सुद्धा मराठा समाज ओबीसी मध्ये जाऊ शकत नाही, तर त्यावेळेस शरद पवार साहेब हे कशा प्रकारे 94 साली त्याच्यात घालणार होते, आणि तसा प्रयत्न झालाही असता तरी मी निश्चित सांगतो की त्यावेळेस सुद्धा लोकांनी हायकोर्टात गेले असते, सुप्रीम कोर्टात गेले असते की आमच्यावर अन्याय होतो. त्यामुळं याच्याशी शरद पवार साहेबांनी मराठा समाजावर अन्याय केला या गोष्टीला काही अर्थ नाही. उलट पक्षी शरद पवार साहेबांनी सहकार चळवळ जगवली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जी सहकार चळवळ आहे, साखर कारखाना असेल, दूध संघ असेल, कुक्कुटपालन असेल, सूतगिरणी असेल, बँका असतील, क्रेडिट सोसायटी असतील, म्हणजे शाळा कॉलेजेस काढले गेले सहकाराच्या माध्यमातून. 10 लाख कोटी रुपयाचं टर्नओव्हर असलेला सहकार हा शरद पवारांनी जागवला. आणि दुसरी गोष्ट हे मला सांगणं गरजेचं आहे की 78 ते 80 शरद पवार साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी 175 MIDC तालुका लेवलवर सुरू कराव्यात. याच्यासाठी 175 MIDC की उद्योग व्यवसाय हे तालुका लेवलवर, जिल्हा लेवलवर जातील. अत्यंत दृष्टी असलेला, म्हणजे अगदी मी तुम्हाला सांगतो की शरद पवारांवर अशा प्रकारचे आरोप करणारे लोक अज्ञानी आहेत, त्यांना शरद पवार कळालेच नाही. एकट्या आरक्षणाने मराठा समाजावर अन्याय केला हे म्हणण्यास काहीच अर्थ नाही. ते कृषी मंत्री असताना त्यांनी 72,000 कोटी रुपयाची कर्जमाफी केली. त्यानंतर आपण आयात अन्नधान्य करत होतो, ते निर्यात करायला लागलो. अनेक गोष्टी सांगण्यासारख्या. पुण्यासारख्या ठिकाणी तुम्ही आय टी सेक्टर बघा पुण्यामध्ये आलेलं, किंवा तुम्ही पिंपरी चिंचवड नंतर भोसरी, चाकण, रांजणगाव, किंवा अगदी इकडं शिरूर, अनेक ठिकाणी मी आपल्याला सांगू शकतो की MIDCs आणल्या, हाताला रोजगार. पण दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये आपल्याकडं GDP 1 नंबरचा आहे. आपल्याकडं GDP आपला 1 नंबर आहे देशात, परंतु परराज्यातनं येऊन लोक नोकरी उद्योग करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आपल्याला सांगावंसं वाटतं की महाराष्ट्रामध्ये 1000 उद्योगपती राहतात, 1000. त्यापैकी एकही मराठी माणूस नाहीये. हे दुर्दैवाने सांगावं लागतं. आपल्या लोकांनी आता 21व्या शतकामध्ये जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण स्वीकारल्यानंतर अर्थकारणाच्या चळवळीकडे वळलं पाहिजे, जागतिकीकरणाकडे लक्ष दिलं पाहिजे. जगभर स्पर्धा निर्माण झालेली आहे, आणि म्हणून आता आपल्याला, मला असं वाटतं की आरक्षण हा एक मुद्दा आहेच, पण संभाजी ब्रिगेड आता आरक्षणाच्या पुढे जाऊन अर्थकारणाची चळवळ मांडतीये. त्याचं नाव आम्ही असं दिलंय, अहद ऑस्ट्रेलिया, तहत कॅनडा, अवघा मुलूक आपला, चला जग जिंकूया. आपण बहुजन समाजामध्ये फूट पडल, ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष उभा राहील, असं कुठलंही कृत्य या महाराष्ट्रात होऊ नये अशी माझी जिजाऊ चरणी इच्छा आहे. शेवटचा प्रश्न, ज्या पद्धतीनं मुकमोर्चे झाले त्याच पद्धतीनं, त्याच शिस्तीत किंवा नियोजनबद्ध पद्धतीनं जरांगे पाटलांच्या सभा होत आहेत, आणि म्हणूनच त्याकडे एका शंकेच्या नजरेनं बघितलं जातंय, कोण आहे याच्या पाठीशी? जरांगे पाटलांचा बोलवता धनी कोण, किंवा तो लवकरच समोर येईल किंवा लवकरच कळेल, अशा पद्धतीची टीका देखील होते. तुम्हाला वाटतं असं काय? नाही, काय झालं तुम्हाला मी सांगू का, की मराठा क्रांती मोर्चाचा अभ्यास केला मी 2 PhD धारक विद्यार्थी यांना महाराष्ट्रामधून संपूर्ण मराठा क्रांती मोर्चाचा अभ्यास 58 मोर्चाचा केला. 2.5 कोटी लोक रस्त्यावर आले होते. तर तो समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता, ही गोष्ट खरी आहे. परंतु त्यावेळेची भावना काय होती, मराठा आरक्षणाबरोबर ॲट्रॉसिटी ॲक्टचा गैरवापर हा एक विषय होता, पण सगळ्यात महत्त्वाची जी काही भावना होती ती होती कोपर्डीला श्रद्धा शिद्रिक या ही जी भगिनी आहे तिच्यावर बलात्कार झाला होता, तिची हत्या झाली होती, आणि ती सहानुभूती होती. प्रथम आपल्याला माहिती आहे की एक छोटंसं आंदोलन किंवा तिथं मोर्चा झाला कोपर्डीला, नंतर तो नगरला झाला कारण जिल्हा नगर होता, नंतर औरंगाबादला, आणि मग हळूहळू ते पेव फुटलं. याच्या मागं कुठलाही नेता नव्हता. तुम्हाला माहिती आहे की कुठल्याही राजकीय नेत्याला जर यायचं असेल आंदोलनामध्ये तर शेवटचं चालायला लागत होतं. त्यामुळं अपमानित स्थितीमध्ये नेते गेले होते की त्यांना अक्षरशः त्या मोर्चामध्ये कुणी सहभागी. तो हा जनसमुदायाचा उठाव होता मराठा क्रांती मोर्चा. आजही तसंच आहे. आजही समाजातला जो घटक आहे, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी खरं सांगू का, आरक्षणामध्ये आपण काय काय मागणी करतोय, तर एक शिक्षण जे महागलेलं आहे आणि हाताला नोकरी म्हणजे जॉब आपण आरक्षणात शोधायचा प्रयत्न. पण मला असं वाटतं की महाराष्ट्र सरकारने जर ठरवलं तर खाजगी शिक्षण संस्थेतनं जी काय आता महाग फी आहे, म्हणजे 5 पट आहे सरकारी कॉलेजेसपेक्षा,
डोनेशन द्यावं लागतं. म्हणजे शिक्षण महागलेलं आहे आणि ते शिक्षण घेण्यासाठी डिप्लोमा असेल, इंजिनिअरिंग असेल, MBBSचं आलं, MBAचं असेल, आर्किटेक्टचं कुठलंही शिक्षण घ्यायला त्याला एकतर जमीन विकावं लागती, कर्ज काढावं लागतं आणि एवढं करून सुद्धा खात्रीशीर नोकरी किंवा एखादा उद्योग सुरू करता येईल अशी परिस्थिती नाही. केंद्र सरकारने जाहीर केलंय की 29% भारतातले तरुण हे बेरोजगार आहेत. हा आकडा केंद्र सरकारने जाहीर केलेला आहे. पंतप्रधानांनी घोषणा केली की 2 कोटी तरुणांना रोजगार मिळेल दरवर्षी. म्हणजे आता 9 वर्षात 18 कोटी लोकांना मिळायला पाहिजे होतं, ते काही झालेलं नाहीये. मूळ समस्या जी आहे ती शेतीची नापिकी किंवा न परवडणारी शेती, महागलेलं शिक्षण. मला असं वाटतं की शिक्षण जे आहे खाजगी शिक्षण संस्थेतलं आणि सरकारीमधलं याचं फी स्ट्रक्चर एक करावं, समान करावं. म्हणजे आपल्याला इंजिनिअरिंगला, मेडिकलला जी फी आहे तीच खाजगीला केली पाहिजे. आणि खाजगीला जर तसं परवडत नसेल तर आपल्या शिक्षणाचं बजेट वाढवून अनुदान द्यायला पाहिजे. डायरेक्ट अनुदान त्या म्हणजे सिम्बॉयसिस कॉलेज असेल, DY पाटील असेल, भारती विद्यापीठ असेल, JSPM असेल, कुठलंही ज्या 200 संस्था आहेत ज्या खाजगी आहेत आणि त्यांना खरंच परवडत नसेल तर अनुदान देणं गरजेचं आहे. त्या जगावल्या पण पाहिजेत. म्हणजे याचा अर्थ शिक्षणातनं जे काही महागाई वाढलेली आहे त्याच्यावर कंट्रोल सरकारने आणला पाहिजे आणि गरिबाला दर्जेदार आणि चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे खात्रीशीर आणि हाताला नोकरी. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट खाजगीकरणामुळे काय आहे की पूर्वी जर तुम्ही बघितलं तर सगळ्या कापड मिल ज्या होत्या त्या अनेक मिल सरकारच्या होत्या, त्या खाजगी झाल्या. ॲल्युमिनियमची भांडी बनवणारे कारखाने सरकारचे होते कारण स्वस्तात. आता कोल माइन्स खाजगी झाल्या, आता रेल्वे खाजगी झाले, रेल्वे स्टेशन्स खाजगी झाले. विमान सेवा जी होती एअर इंडिया ती टाटाला विकली. त्याच्यानंतर आपल्याला पोर्ट्स माहिती आहेत सगळ्या अदानींनी घेतले, शिपिंग कॉर्पोरेशन विकलं गेलं. आणि येणाऱ्या काळामध्ये LIC सारख्या कंपनी ज्या केंद्र सरकारच्या आहेत आणि राष्ट्रीयकृत बँका ज्या आहेत 20 त्या सुद्धा खाजगी होणार आहे. म्हणजे मिनिमम गव्हर्नन्सकडे आपण वाटचाल करत असल्यामुळं खाजगीकरणातनं ज्या नोकऱ्या तयार होतील तर दर्जेदार शिक्षण मेरिटवर घेणं गरजेचं आहे आणि खाजगी क्षेत्रात सुद्धा आता नोकऱ्यांकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. पण त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे या आंदोलनाच्या मागे आणखी कोणी असण्याची शक्यता आहे का? कारण असं बोललं जातंय की जरांगे पाटलांचा बोलवता धनी कोणीतरी वेगळाच आहे, तो समोर येईल. नाही, मी तुम्हाला सांगितलं की मराठा क्रांती मोर्चाच्या वेळेसही कुणी नव्हतं, आजही कुणी नाही. लोक स्वतः देणग्या देतात, स्वतः कार्यक्रम करतात. कारण असं लक्षात घ्या की आज महाराष्ट्राचं जे सरकार आहे ते सर्वपक्षीय सरकार आहे. बघा तुम्ही, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस फक्त विरोधात आहे. मग या सगळ्या आंदोलनाला हवा देण्यासाठी कोण वेळ खर्च करणार आहे? सर्वपक्षीय सरकार ज्यावेळेस सत्तेत आहे तर ते सरकारच्या विरोधात आंदोलन असल्यामुळं असं धाडस कुठलाही नेता करणार नाही. याला कुठल्याही प्रकारचा आज तरी पुरावा उपलब्ध नाही आणि ही अस्वस्थतेचं कारण आहे की एवढ्या संख्येने लोक जमत आहेत. आणि अल्टिमेटमवरती अल्टिमेटम दिले जात आहेत. म्हणजे आधीचे 2 अल्टिमेटम झाले, आता 3रा अल्टिमेटम येऊन ठेकलाय 2 डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामधला. तुम्हाला काय वाटतं की पुन्हा एकदा तेच म्हणजे की पुन्हा कुठे उपोषण आणि साखळी उपोषण हे सगळं सुरू होणार? नाही, कसं आहे तुम्ही लक्षात घ्या की पृथ्वीराज बाबा चव्हाण ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस मुंबईला आम्ही 4 एप्रिलला एक मोठा भव्य मोर्चा काढला होता. मग नारायण राणे समिती स्थापन झाली, ESBCचं आरक्षण दिलं. एज्युकेशनल म्हणा किंवा इकॉनॉमिकल सोशल बॅकवर्डनेसच्या आधारावर 16% आरक्षण मराठा समाजाला दिलं. ते निवडणुकीनंतर तुम्हाला माहिती की ते टिकलं नाही. नंतर न्यायमूर्ती मारुती गायकवाडांचं जे आहे ते देवेंद्र फडणवीस सरकार होतं. 2016च्या मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर 2017ला समिती नेमली, त्याचा रिपोर्ट महाराष्ट्र सरकारकडे गेला. मागासलेपणा सिद्ध झाला का? 100% सिद्ध झाला. कारण देवेंद्र फडणवीस सरकारने जे 50%च्या वर आरक्षण दिलं ते SEBC सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास, म्हणजे घटनेमध्ये 340 कलम काय म्हणतं? सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास, सामाजिक शैक्षणिक मागासलेला वर्ग. म्हणजे स्टेटस दिलं मराठा समाजाला. कशाचं? OBCचं. पण OBCच्या 19%मध्ये त्यांनी समावेश केला नाही. वेळ मारून नेली. नंतर ते हायकोर्टात टिकलं, त्यावेळेस ते रिव्हर्स झालं. 16%चं 11-12% झालं शिक्षण आणि नोकरीमध्ये. पण सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर एड्युकेट रिप्रेझेंटेशन म्हणजे समाजाच्या लोकसंख्येच्या प्रतिनिधित्वाचा विषय आणि पूर्वीचे आयोग केंद्रातले राज्याचा आधार घेत ते रद्द झालं.
आता सुद्धा 24 डिसेंबरला जर समजा काही तोडगा काढायचा ठरला तर ACBCचं क्युरिटी पिटिशन पेंडिंग आहे. त्याच्याबद्दल महाराष्ट्र सरकार सांगेल की जर समजा क्युरिटी पिटिशन मान्य झालं तर मराठा समाजाला मराठा म्हणूनच आरक्षण मिळणार आहे. तर त्याची वाट बघावं लागेल. मी तुम्हाला सांगितलं की EWSचा पर्याय तसंही सरकार जाहीर करतंय, सारखं सातत्याने जाहिरात टाकतंय की मराठा समाजाने 8.5% घेतलेलं आहे आरक्षणाचा लाभ. याचीही चर्चा होईल. आणि खरंच जर कुणबी मराठा सरसकटचा निर्णय घ्यायचा असेल तर तो धाडसी निर्णय असेल, कारण 52% OBC आता पूर्णपणे संघटित झालेत, एकजूट झालेत. आणि अशा वेळेस 52% लोकांना दुखावून कुठलाही राजकीय पक्ष, कुठलाही राजकीय नेता अशा प्रकारचा धाडसी निर्णय घेणार नाही की त्याचं राजकीय आयुष्य त्या पक्षाचं आणि नेत्याचं संपुष्टीत येईल. त्यामुळं समाजकारणाचा, हक्काचा, आरक्षणाचा मुद्दा हा आज राजकारणाचा सुद्धा विषय, याचा गांभीर्याने विचार करावा. म्हणजे दुस्साहस कोणी करणार नाही असं तुम्ही म्हणताय. आता म्हणजे उल्लेख तुम्ही केला, म्हणजे खरं तर शेवटचा प्रश्न आधीचाच होता, पण उल्लेख केला देवेंद्र फडणवीसांचा, म्हणून जसं ज्या पद्धतीनं पवारांवरती टीका होते किंवा आणखी कुणावरती टीका होते, तसंच देवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षण देण्याच्या बाबतीत अतिशय प्रामाणिक होते असं देखील काही लोक बोलतात. तुम्हाला त्याच्यामध्ये ते वाटतंय किंवा त्यांचे प्रयत्न आतापर्यंतचे सर्वाधिक यशस्वी किंवा सर्वाधिक काय म्हणतात त्याला मनापासून केलेले प्रयत्न होते? नाही, एक लक्षात घ्या, न्यायमूर्ती मारुती गायकवाड यांचा अहवाल म्हणजे याचा अर्थ काय आहे? OBC आयोगाच्या अध्यक्षाचं काम काय आहे की ते शिफारस करतात महाराष्ट्र सरकारकडं की कुठली जात समावेश करावा किंवा कुठली जात वगळावी. म्हणजे मारुती गायकवाडचा 1063 पानाचा अहवाल तांत्रिकदृष्ट्या, कायदेशीरदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या न्यायी होता, कारण अशा प्रकारचा अहवाल तयार असताना मी त्यांच्यावर काम केलं. आता तो अहवाल स्वीकारला, त्यांनी मागासलेपण पण मान्य केलं, म्हणूनच ACBCचं स्टेटस दिलं. पण जर ते देवेंद्र फडणवीस प्रामाणिक असते आणि धाडशी असते किंवा राजकारणात त्याची किंमत मोजायची तयारी असती तर त्यांनी आहे त्या OBCच्या 19% मराठा समाजाचा समावेश केला असता. ते प्रामाणिक असते, तर ते अप्रामाणिक असल्यामुळंच त्यांनी 50% वर, ज्याचं ऑलरेडी मी आपल्याला सांगितलं की जजमेंट आहे इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकारचं, ते रिवाईज झालेलं आहे. ते न्यायमूर्ती गजेंद्र गडकर 1967ला निर्णय देतात. आणि तो जो 50%चा क्रायटेरिया मी आपल्याला सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 50%च्या वर आरक्षण का जाणार नाही याचं कारण घटना समितीतील चर्चेत दिलेलं आहे. त्यामुळे 50%ची आरक्षणाची मर्यादा मोडता येणार नाही. पण 42व कलम आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असल्यामुळं 10%चं आरक्षण हे घटनेतल्या तरतुदीप्रमाणे आणि सुप्रीम कोर्टाने मान्यता दिल्यामुळं 10%चं EWSचं आरक्षण आज तरी ते टिकून आहे. त्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेवा की केंद्र सरकारने 10%चं EWSचं आरक्षण प्रामाणिकपणे दिलंय, पण देवेंद्र फडणवीसने मराठा समाजाची फसवणूक केली असं प्रथमदर्शनी तरी मला वाटतं. धन्यवाद झी मीडियाशी बोलल्याबद्दल. तर प्रवीण गायकवाड जे काही बोलले त्यावरती 4-2 ओळीमध्ये भाष्य करणं खरोखर शक्य नाही. प्रत्येकाने ही संपूर्ण मुलाखत ऐकावी आणि नीट समजून घ्यावी आणि त्यानंतरच आपलं मत किंवा भूमिका ही आपल्या मनोमन काय बोलायचं नाही तर आपली भूमिका ही ठरवावी. व्हिडिओ जर्नलिस्ट कामेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. छत्रपतींचा विचार म्हणजे